आंतरराज्य गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कामगिरी। चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई केली असून ओडिसातून गांजा आणून विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे। या कारवाईत 3 महिला व 2 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 किलो गांजा, ॲटो आणि मोबाईलसह एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही महिला ओडिसा राज्यातून गांजा घेऊन येत आहेत आणि बल्लारपूर येथील पुरुष सहकार्यांसह ॲटोने राजुरा येथे विक्रीसाठी जात आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर राजुरा सास्ती मार्गावर सापळा रचून संशयास्पद ॲटो क्रमांक MH34 BH 1626 थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये बसलेल्या महिलांच्या पिशव्यांमध्ये 11 किलो अवैध गांजा आढळून आला। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून गुन्ह्यात गांजा 11 किलो, एक ॲटो, 4 मोबाईल संच असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्यात ॲटो चालक मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह, लालचंद गणेश केसरकर, उमा हानू चुनावत, ललिता आकाश दामले, आरती गुलाब पराते तसेच या गुन्ह्यातील ओडिसा मुनिगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पारसेट आणि रामबाबू यांची नावे निष्पन्न झाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशा पोलीस करीत आहेत।